बातमी बुलढाणा केस गळती प्रकरणातली। सेलेनियम या धातूची शेगावमधील गावांनी धास्ती घेतली, कारण हाच धातू ज्यामुळे केस गळतीचं संकट हे गावकऱ्यांवर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे मुख्य अन्न असलेला गहू या केस गळतीचं कारण ठरत असल्याचं समोर आलं। एकूणच काय तर रेशन धान्याकडे आता संशयाची सुई आहे। याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। बुलढाण्यातील केस गळती सेलेनियममुळे, पण नागरिकांच्या शरीरात कुठून आलं सेलेनियम? संशयाची सुई रेशन दुकानदारांकडे। बुलढाण्यातलं केस गळती प्रकरण सध्या राज्यातला मोठा चर्चेचा विषय ठरला। ICMRच्या अहवालात ही केस गळती सेलेनियम या धातूच्या शरीरातील वाढत्या प्रमाणामुळे असल्याचं समोर आलं। पण या सेलेनियमचं प्रमाण नेमकं वाढलं कसं, हा प्रश्न अनेकांना पडला। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील 15 ते 16 गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून केस गळतीच्या रुग्णांची समस्या समोर येत होती। याचं कारण मात्र समोर येत नव्हतं। मात्र आताच ICMRच्या पथकाने लावलेल्या शोधानुसार या रुग्णांच्या केसात आणि रक्तामध्ये सेलेनियमचं प्रमाण आढळलं आहे। खरं तर हे रुग्ण खात असलेल्या गव्हातूनही सेलेनियम जात असल्याचा अंदाज आता लावला जात आहे। आता हे सेलेनियम म्हणजे काय तेही पाहूया। सेलेनियम हा एक जड धातू आहे। मानवी शरीराला जेवणातून किंवा पाण्यातून सेलेनियम मिळतं। शरीरात जर सेलेनियम कमी प्रमाणात असेल तर केसांची वाढ झपाट्यानं होते, पण सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्यास केस गळती होते। पालक, मांसाहारी पदार्थ, मांस, गहू अशा पदार्थात सेलेनियम जास्त असतं। याच अनुषंगानं केंद्राचं एक विशेष पथक गेल्या 3 दिवसांपासून खामगावमध्ये होतं। या पथकानं इथल्या धान्याच्या गोदामांमध्ये तपासणी केली। या गोदामातील गहू, तांदूळ आणि इतर धान्याचे नमुने घेण्यात आले। याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती। इतकंच नव्हे तर गोदामातील धान्य उचलही या पथकानं थांबवली आहे। जे काही प्राथमिक अंदाज पूर्वीचे होते पाण्यामुळे होतो, आपण पाण्याचे सॅम्पल चेक केले, त्याचा रिपोर्ट आला की हा आजार पाण्यामुळे होत नाही। त्यामुळं आणखीन कशामुळं हा आजार त्याच परफेक्ट थोड्या एरियामध्ये कशामुळं झाला ते ह्याच्यावर ICMRनं पूर्ण सॅम्पल घेतलेले आहेत। काही लोकांच्या स्किन बायोप्सी घेतलेल्या आहेत आणि याचं सगळं अहमदाबाद असेल, पुणे, नाशिक अशा लॅबमधून आपण त्याचे रिपोर्ट संकलित केलेले आहेत। त्यामुळे बुलढाण्यातल्या धान्य गोदामांमधली तपासणी आणि केस गळती यांचा थेट संबंध आहे का, याचा लवकरच उलगडा होईल हीच अपेक्षा। संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।